देखो बच्चा पार्टी, जो रह गए थे अपने एग्जाम्पल वो अभी हम लोग कंप्लीट कर लेते हैं। ओके, तो देखो 56 एग्जाम्पल में आप जैसे देखते हो तो 56 सवाल, ए ही संख्या बी पेक्षा 10% मोठी आहे, यामध्ये एक प्रकार लपलेला आहे। बी ही संख्या सी पेक्षा 20% कमी आहे, तर ए ही संख्या 176 असेल तर सी ची किंमत किती, असा प्रश्न आहे। समजलं? तर ए ची किंमत तुम्हाला त्यांनी दिलेलीच आहे, किती? 176। तुम्हाला बी बद्दल माहिती आहे का? नाही, हे म्हणजे बी बद्दल थोडा बहुत असं माहित आहे, म्हणजे तेवढा खास हे माहित नाही। बी बद्दल इतकं माहित आहे की बी ही संख्या सी पेक्षा 20% कमी आहे, बी बद्दल इतकंच माहित आहे। ठीक आहे, पण इथे पण काहीतरी बीच्या नातं दिलेलं आहे, काय की ए ही संख्या बी पेक्षा 10% कमी आहे। ए ही अच्छा मोठी, ए ही संख्या बी पेक्षा बाळा 10% कमी आहे म्हणते। नाही समजला का? आता टक्केवारीच्या हिशोबाने जर आपण विचार केला ना, जर टक्केवारीच्या हिशोबाने विचार केला बी आणि ए चा जर मी विचार करतो, ए मोठी आहे का? अरे हो ना, मोठी असल्यावर चिन्ह वरती। ओके, हा, तर बघा, जर ए ही संख्या बी पेक्षा मोठी आहे तर ए बाळा जर 100 असेल, ए 100 नाही, जर बी 100 असेल तर ए किती असेल? 10% मोठी। मी टक्केवारीच्या स्वरूपात सांगत आहोत, टक्क्याने वाढवणं म्हणजे काय? हा 100 तर हा 110, जर हा 20% मोठी राहिला असता तर 120, 30% मोठा राहिला असता तर 100, आठवते सांगत होतो, आठवतोय? ठीक आहे, चला आता ए बद्दल तुम्हाला माहिती आहे ना की ए ही संख्या किती आहे? 176, तर बी ही संख्या तुम्हाला माहिती नाही होणार, काय करावं लागतं? तिरपा गुणाकार। तर बी बद्दल जर मी संख्या काढेन बाळा, तर याचा गुणाकार 100 गुणिला 176 भागिला 110, हा टकल्या टकल्या मेला, 11 1 जा आणि 11 6 जा, तर बी ची व्हॅल्यू काय झाली? 10 × 16 म्हणजे 160। आता किस्मत चांगली आहे की तुम्हाला इथे 160 दिलं नाहीये, नाही तर तुम्ही मस्त 160 देऊन टाकाल, बरोबर आहे? त्यांनी सी ची किंमत विचारली आहे, आता बी ची माहित झाली ना। आता बी चा रिश्ता तुम्हाला माहित आहे की बी ही संख्या सी पेक्षा 20% काय आहे? कमी आहे। काय आहे? कमी आहे। तर आता बी आणि सी बद्दल नातं बघ, जर सी हा 100 असेल तर बी 20% कमी आहे ना, तर 100 पेक्षा 20 न कमी म्हणजे किती? बस, हा अंशी असेल। माहिती कशाबद्दल आहे? बी बद्दल, त्याच्या खाली लिहा, सी आपोआप मिळेल बाळा तिरपा गुणाकाराने। म्हणजे कसं? तर बघ कसं रे, 160 × 100 भागिला 80, टकल्या टकल्या गेला, 8 दुने 16 आणि 2 × 100, असं तुमचे 200 ही किंमत कशाची आली? सी ची आली। बघा, हा जो प्रकार आहे ना, कुठे नाही कुठे जर एखाद्याची किंमत दिली आहे, कोणतरी वाढवत आहे, काही समथिंग असं करत आहे, तर त्याला तुकड्यांमध्ये तोडण्याचा प्रयत्न करा आधीच, आणि टक्केवारीच्या स्वरूपामध्ये जर वाढव म्हणजे अगर मोठं वाढ म्हणत आहे तर वाढवा, कमी म्हणत आहे, घट म्हणत आहे तर घट कर। म्हणजे जसं इथे बी, ए ही संख्या बी पेक्षा 10% जास्त होती, ए ही संख्या, बरोबर आहे? म्हणजे बी जर 100 असेल तर ए 110 असेल का टक्केवारीच्या स्वरूपामध्ये? जसं इथे बघ, बी ही संख्या सी पेक्षा 20% कमी आहे, म्हणजे जर सी 100 आहे तर बी किती असेल? 80। हे समजलं पाहिजे, हे गणित ज्याला समजलं आणि ज्याची व्हॅल्यू आहे, जसं ए ची व्हॅल्यू माहित होती आपल्याला, त्याच्या खाली लिहिलं, बी ची व्हॅल्यू तिरप्या गुणाकारामध्ये आराम से भेटते। याला तिरपा ठेवणे आणि याला भागाकारात ठेवणे, याला जे बघा जे पूर्णपणे असतात ना बाळा तिरप्यामध्ये, जसं हा पूर्ण आहे 160 × 100, याला तिरपा करण्याने याला भागाकारात ठेवलं। मी पाय ठेवलं की नाही ठेवलं? म्हणजे सी ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली? 200। समजला का मग जाऊ? चला नेक्स्ट एक्झाम्पल जाऊ। चला नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतो रे बाळा? 56 झाला, 57 बघा। आता 57 चा म्हणणं आहे, एक चौरस एक काटकोनाकृती चौकोन याची परिमिती समान आहे, म्हणजे एका चौरसाची परिमिती आणि
चौरसाची परिमिती आणि काटकोन, काटकोनाची परिमिती हे काय आहे? मी म्हणत आहे का? नाही. चौकोन कसं असते माहित आहे ना? असं. आणि काटकोन कसं असते रे? असं. काही डाऊट आहे का? अरे काटकोन चौकोन आहे. मी सॉरी मी काटकोन त्रिकोण समजलं. सॉरी, माफ करना माफ करना माफ करना माफ करना. गुड गुड गुड. अच्छा, चौरस आणि काटकोन काय असते? नाही. याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवाल, चौरस म्हणजे काय झालं बाळा? तर स्क्वेअर इंग्लिशमध्ये. हा, आणि काटकोन म्हणजे हा झालं बाळा काय तुमचं? रेक्टँगल. त्याला, ज्याला तुम्ही मराठीमध्ये अजून काय म्हणता? आयत. ज्याला लांबी आणि रुंदीच्या स्वरूपामध्ये असते तो काटकोन. काय काय शब्द वापरत त्यांनी? काटकोन चौकोन, काटकोनाकृती चौकोन. समजला? ठीक आहे. यालाच काटकोनाकृती चौकोन आणि त्यालाच आयत पण म्हणतात. हे बघा इथं गडबड होते, ते शब्दांमध्ये खेळतील तुमच्यासोबत, हे लक्षात ठेव. माहित असते आपल्याला, काहून आपल्याला रेक्टँगल हाय म्हणून माहित नव्हतं का? पण आम्ही अंग्रेज बनला आता, है की नाही? आता गेल्या 1 वर्षापासून थोडस अंग्रेज मी कमी करण्याचा प्रयत्न केलं, जितकं जमलं मला तितकं. ठीक आहे. पण शब्द आता तुम्हाला समजून येत आहेत ना? पण आता ह्याच असाचे व्हेरायटीज ऑफ एक्झाम्पल जसं आपण घेतोय ना, त्यावरून आता शब्दांना समजून त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. हे लक्षात ठेवा, लिहूनच ठेवायचे आपल्याजवळ. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटतात ते बिलकुल लिहून ठेवायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं म्हणणं आहे की काटकोन चौकोनाची लांबी, काटकोन चौकोनाची लांबी किती आहे म्हणतोय? 24 आहे म्हणते. आणि चौरसाची बाजू म्हणजे चौरस हा किती आहे? 18 आहे म्हणतोय. तर काटकोन चौकोनाची रुंदी किती म्हणते? बया पाय, टेन्शन नाही. चौरसाची परिमिती काय राहते? 4 गुणिला बाजू. काजू समजला? काटकोनाची परिमिती किती राहते? 2 सांगा काटकोनाची परिमिती. अरे आयतची परिमिती 2 गुणिला लांबी प्लस रुंदी. हे विसरायचं नाही भाऊ, विसरल्या तर गेल्या. बाजू किती आहे? 18. 2 इंटू लांबी किती आहे? 24 प्लस रुंदी माहित आहे का? सर तेच तर काढायची आहे जीवना. कोई तो निकालना है ना भाई. चलो अब इसको मल्टीपल मत कीजिएगा, ये 2 मल्टीपल में है ना. हा 2 गुणाकारात आहे ना बाळा, तिकडे जाईल तर काय होणार तुम्हीच सांगा. भागाकारात गेला त्याच्या, जे असे कॅल्क्युलेशन करायचे. हा, त्यानंतर 2 किती जा? 2 जा आणि 18 दुने 1 गे 24 म्हणते. वा 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 माझे पोर, एक नंबर. 18 दुने 36 भाऊ. तू बरा आहे. प्लस बी. आता 24 चिमणे तिकडे गेला बये, 24 म्हणते 18 दुने. तर हा 36, हा 24 इकडे आला बाळा तर मायनस मध्ये जाणार. इक्वल टू बी. आणि 36 मधून 24 गेले, 6तून 4 गेला 2 आणि 3तून 2 गेला 1, म्हणजे 12 तुमचा मीटर उत्तर. समजलं का? यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट समजण्याची काय होती? चौरस हा तर माहितीच होतं, पण तो काटकोन चौकोन म्हणजे आयत होते, हा जरा डोक्यात फिट नव्हता. बरोबर आहे की नाही? आता समजलं का? ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, चौरसाची परिमिती हा फॉर्म्युला पाठच पाहिजे, 4 गुणिला बाजू. आणि काटकोनाची परिमिती म्हणजे आयतची परिमिती म्हणजे रेक्टँगलच्या पेरिमीटर, हे तुम्हाला माहितच पाहिजे. 2 गुणिला लांबी प्लस रुंदी. दोघांची परिमिती पण समान आहे म्हणलं ना, म्हणून मी इक्वल टू च्या चिन्ह दिलं. आणि त्या प्रमेयानुसार ज्या ज्या गोष्टी आपल्याला दिलं होतं त्याची मांडणी केली आणि उत्तर काढलं. काही डाउट? काही डाउट? चलो नेक्स्ट सवालों के तरफ जाएंगे. अच्छे से नोट डाउन कर लीजिएगा बड़ा, जब भी आप अभी लिखोगे, है ना. आप देखो नेक्स्ट. एका गुराख्याकडे काही गायी होती. गायी रे, कितीतरी गायी असतील भाऊ. ठीक आहे. एकूण गायीपैकी 3/8 गायी गोठ्यात आहेत. आता गोठ्यात किती आहेत भाऊ? गोठ्यात गायी किती आहेत? 3/8. पण एकूण गायीपैकी आहेत. तुम्हाला माहित आहे का एकूण गायी किती आहेत म्हणून? सांगा बरं. एकूण गायी किती आहेत माहित आहे का? आम्हाला एकूण गायी माहित नाही म्हणून आपण काय करू? एकूण गायी कोणता बाबा? बस, ज्या गोष्टी आपल्याला माहित नसतात त्याला पकडून टाकायच्या एक्स.
त्यापैकी 3/8 गायी कुठे आहेत? त्यापैकी एकूण गायीपैकी 3/8 गायी गोठ्यात आहेत. एकूण पैकी आहेत ना, ज्यापैकी असतात त्यापैकी इंटू 3/8 करून ठेवणे. समजला मी काय म्हटलं? म्हणजे 3 गुणिला x किती? 3x भागीला 8 म्हणजे इतक्या गायी गोठ्यात आहेत. त्यानंतर 1/3 गायी पाणी पिऊन राहिले. भाऊ 1/3 गायी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर गेल्या आहेत. आता ते पण एकूण मधूनच गेल्या असतील की त्या उरलेल्या आहेत त्यामधून गेलेल्या असतील? सांगा. तर देखो 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 बराबर आहे ना. आता पाणी पिण्यासाठी 1/3 गायी म्हणजे 1/3 गायी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर गेल्या. बाळा याच्यामधूनच गेल्या की वेगळ्या गेल्या? ह्यामधूनच गेल्या ना. तर 3x/8 च्याच मधून 1/3 गायी पाणी पिण्यासाठी गेल्या. म्हणजे भाऊ 3 मेला आणि किती गायी गेल्या होत्या? x/8 गायी गेल्या होत्या. गोठ्यामध्ये किती आहेत? 3x/8. एकूण किती आहेत? x. त्यानंतर उरलेल्या 28 गायी चरून राहिले का? बकर बकर का करून राहिले? चरून राहिले. म्हणजे चरणारे गायी किती आहेत? 28 गायी. हे प्रॉपर आहे. तर एकूण गायी किती म्हणते? आता मला सांग, एकूण गायी कसे असतील? गोठ्यात जे आहेत ते प्लस पाणी पिण्यात आहेत ते आणि जे चरत आहेत ते. या व्यतिरिक्त अजून कोणी कुठे पराला का? मग नाही ना. तर आता तुम्ही नाही काढू शकत का? तर एकूण गायी गोठ्यामध्ये जे असतात ते प्लस पाणी पित आहेत ते प्लस चरत आहेत ते. तर बाळा गोठ्यामध्ये किती आहेत? आता एकूण गायी किती आहेत? x. गोठ्यामध्ये किती आहेत? 3x/8. पाणी किती पित आहेत? x/8. आणि चरत किती आहेत? 28. तो लक्ष्य दे. अब कुछ नहीं बचा रे, सब चिल्लर काम हो गया रे. अब देखो डिवाइड में 8 है. जर ज्या ठिकाणी 8 हा म्हणजे डिवाइड मध्ये जर एखादी संख्या समान असते त्यांची तुम्ही डायरेक्ट ऍडिशन करू शकता ना. म्हणजे x = 3x + x किती होणार? 4x डिवायडेड बाय बाळा 8 + 28. मान्य कराल? आता मला सांग 4 1 जा आणि 4 किती जा? 2 जा. तर x = x/2. 1 × x म्हणजे xच होतो ना ग. 1 ची व्हॅल्यू नाही राहत. प्लस 28. काही डाऊट आहे तुम्हाला इथे? काही डाऊट आहे? आता मी काय म्हणतो, भाऊकडे जाणार की नाही जाणार? आता हा बिचारा गेला इकडे. कुठे गेला? इकडे. प्लस आहे तिकडे जाईल तर काय होणार? त्यापेक्षा अजून एक गोष्ट करू शकतो आपण. कसं करू शकतो पहा. x = हा 2 इथे डिवाइड मध्ये आहे. इथे काही नाही आहे तर a. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. x × 1 x प्लस आहे तर प्लस x × 28 तर 28 × 2 करायचं. 2 8 जा 16 आणि 2 2 जा 56 बये 36 नाही. असं घाई नाही करायची. कधी कधी आपल्याला काही काही प्रश्न येतात पण आपल्या घाईच्या पोटी आपण काही पण चुकीचं स्टेप घेऊन टाकतो. घाई नाही करायची, थोडासा विचार करा. ठीक आहे. तर हा किती झालं? 56 आणि 2 1 जा 2. आता हा 2 डिवाइड मध्ये आहे, तिकडे जाईल तर गुणाकार मध्ये. म्हणजे किती? 2x = x + 56. आता x आणि x भाऊ आहेत, जवळ आणा. म्हणजे 2x तो तिकडे गेला तर -x = 56. 2x मधून x गेला. किती x? 1x = 56 आणि 1x म्हणजेच x होते ना. तर 56 बाळा काय होत्या तुमच्याकडे? गायी आहे का बाळा? गायी तिथं बघा बरं 56. पण बाळा मला हा चुकीचा उत्तर वाटला, कारण की पर्यायामध्ये आहेच नाही. दुसरी गोष्ट, आपण एक जे कन्सेप्ट लावला ते चुकीचा कन्सेप्ट लावला. तुम्हाला माहित आहे कुठलं? मला एक गोष्ट सांगा, त्यांनी काय म्हटलंय बघा इथे. बघा वाचण्यामध्ये मी थोडंसं गडबड केलं, तुम्ही बरोबर होता. की बघा गुराखाकडे काही गायी आहेत त्यापैकी एकूण गायीपैकी 3/8 गायी गोठ्यात आहेत आणि 1/3 गायी पाणी पिण्यासाठी गेल्या. ते एकूण मधूनच गेले आहेत, उरलेल्या मधून नाही गेलेले आहेत. हे गडबड झाली आपली. समजलं का?
हे जे आता गोठ्यात किती आहे 3x/8, पण या एकूण गायीपैकीच तर 1/3 गायी पाणी पिण्यासाठी गेले ना, बरोबर आहे. तर इथे चुकलं बाळा आपण, इथे उरलेल्यांपैकी नाही करायला पाहिजे होतं आपल्याला, इथे काय म्हणायला पाहिजे होता, एकूण गायीमधूनच 1/3 गायी पाणी प्यायसाठी गेल्या आहेत, म्हणून x/3. ह्या अशा थोडासा चुका होतात, ठीक आहे, पण समजून घ्या तुम्ही लोक. आता समजलं. तर आता पाणी पिण्यासाठी किती गेले बाळा, x/3 गेले, आणि चरायसाठी किती गेले 28. तर हे बाकीची लंका मिटवून टाकावं लागेल. आता तुम्ही बरोबर लिहून टाकाल बाळांनो, ठीक है ना. ये देखो मैं रब कर रहा हूं, मेरी गलती हो गई थी वहां पे. अब देखो इनको सॉल्व करना है. आता एक तर याची लसावी घ्या, एक तर याची लसावी घ्या. 8 ला 3 नाही बनवू शकत, 3 ला 8 नाही बनवू शकत, पण काहीतरी करू शकतो ना, जे 8च्या पण फाळ्या देतो, 3च्या पण फाळ्या देतो. समानवाली संख्या कोणती, 8×3 24 होतात आणि 3×8 24च होतात. का करतोय, कारण की खालील संख्या जर बाळा हे जर 24 झाली किंवा समान झाली तर वरच्यांची डायरेक्ट आपण बेरीज करू शकतो, बरोबर आहे. तर मला सांग 8 सोबत काय करू जो 24 बनणार, इंटू 3, तर वरती पण इंटू 3 करावं लागेल. 3 सोबत काय गुणाकार करू जो 24 बनणार, तर वरती पण 8 सोबतच गुणाकार करावा लागेल. आता या 1 सोबत काय गुणाकार करू जो 24 बनणार, 24च, तर वरती पण गुणिला 24. नाही तर तिरपा गुणाकार करा, मर्जी तुमची. मला हे लसावी पद्धत आवडतो म्हणून ही सांगतोय. 3×3 9x/24, 8×x 8x/24, आणि बिचारा इकडे तर 24 आलाच आला आहे. कुठे, इकडे खाली तर 24 आलाय, फक्त हा 28 गुणिला 24 करणं बाकी आहे भाऊ. 4 8 जा 32, 4 2 जा 8, 9 10 11, 2 8 जा 16, 2 2 जा 5, म्हणजे 276 672. इथपर्यंत काय डाऊट. आता बघ, खाली सगळ्यात संख्या समान झाल्या ना, वरच्यांची डायरेक्ट तुम्ही बेरीज करू शकता, म्हणजे 9x प्लस 8x प्लस 672 डिवायडेड बाय बाळा किती 24. काही डाऊट आहे, काही डाऊट आहे. अरे हा कुठून आला रे. चल बघ, आता यांची तर बेरीज करू शकतो, यांची नाही करू शकत. 9 आणि 8 किती होतात, 9 आणि 8 किती होतात, 17x प्लस 672. हा बिचारा 24 भागा करत आहे, तिकडे जाणार तर गुणाकारात. 24x जा 24x इक्वल्स टू 17x. हा बिचारा बघ इकडे बेरीज मध्ये आहे, तिकडे जाणार तर काय होणार, मायनस मध्ये होणार, इक्वल टू 672. बघा मी म्हटलं होतं तुम्हाला काही काही प्रश्न जरा वेळ घेणारे राहतील, 3-4 प्रश्न, त्यापैकी हा एक प्रश्न आहे जो वेळ घेतोय. आणि या आधी आपण जितके पण एक्झाम्पल्स केले तुम्ही बघितले असाल, तेवढे किचकट नव्हते, पण 3 ते 4 प्रश्न असे हमखास तुम्हाला असे किचकटवाले राहतील. फक्त कॅल्क्युलेशन कुठे ना कुठे जास्त करावं लागेल तुम्हाला, समजलं. आणि तो थोडासा लॉजिक पण, की एकूण पैकी होतं की उरलेल्या पैकी होतं, ह्या लॉजिक लागलं पाहिजे सांगण्यामागचा उद्देश, ठीक आहे. तर आता बघा 24 मधून 17 गेले किती रे बाळा, अरे 24 मधून 17 गेले 169. हे अजीबच पोरगी है रे भाऊ. 7x इक्वल्स टू 672. अब 672 को 7 से डिवाइड करो, 7 9 जा 63, बचा कितना, तो 7 6 जा 42. तो x इक्वल्स टू 672 डिवाइडेड बाय 7 करोगे तर 96. एकूण त्याच्याकडे काय होते बाळांनो, गायी होत्या. काय होत्या, गायी. हा प्रश्न व्यवस्थित पद्धतीने लिहून ठेवून द्याल तुमच्याकडे. ओके, 96 तुमचा काय झाला, उत्तर झाला. काय डाऊट आहे कोणाला, काय डाऊट आहे कोणाला, ठीक आहे. तो देखो, तर बघा बाळांनो असा हा प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. 8 मीटर लांब, 6 मीटर उंची आणि 20 सेंटीमीटर जाडीची भिंत बांधण्यासाठी, लक्ष दे, एक खतरनाक भिंत बांधायची आहे तुम्हाला. आता कशी भिंत बांधायची आहे, खतरनाक. अशीच राहते ना भिंत. तर त्याची लांबी किती आहे बाळा, 8 मीटर, उंची किती आहे 6 मीटर, आणि जाडी किती आहे, पापा पापा, अरे 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 अरे, हा 20 सेंटीमीटर आहे. छोटू बच्चा आहे ये तो.
ठीक आहे, ही असं तुम्हाला बांधायची. ठीक आहे, बांधण्यासाठी 25 सेंटीमीटर लांब, 20 सेंटीमीटर रुंद आणि 10 सेंटीमीटर उंची असलेल्या एकूण किती विटा लागतील म्हणते. आता विटा भाऊ असे राहतात ना लहानशा उलूशा, अशा विटा असतात बाळा. तर लक्ष दे, याचे जे मेजरमेंट आहे किती आहे, लांबी आहे 25 सेंटीमीटर, रुंदी आहे 20 सेंटीमीटर आणि उंची आहे 10 सेंटीमीटर. समझलं का रे बाळांनो? अब इसको थोड़ा सा आपके लिए मोटू कर देता मैं, टेन्शन मत. हे अशा विटा किती लागतील म्हणते भाऊ, मी काय म्हणत नाही, हा प्रश्न म्हणते. समजलं? काय म्हणतोय? प्रश्न म्हणतोय. ठीक आहे, तर अशा वेळेस काय करायचं, किती हा प्रश्न आला तर तुम्हाला मी सांगितलं होतं कितीच्या वेळेस काय करायचं, मोटू डिवायडेड बाय छोटू, मोटूचा घनफळ डिवाय भागीला छोटूचा घनफळ. आता मोटू कोण दिसत आहे, इष्टिका चित्ती, तर इष्टिका चित्तीचा घनफळ काय असते, लाल बहादूर हरिहर, आणि छोटूचा आपण लाल बहादूर हरिहर. आता कावजी लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाईट, लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. समजलं? आता मोटू होता म्हणून त्याला मोटू द्यायचा, छोटू होता म्हणून छोटू द्यायचा. तर मोटू सांग किती आहे रे, लांबी 8 मीटर, रुंदी 20 सेंटीमीटर, उंची 6 मीटर, आणि खाली बिचारे हे चिल्लर पार्टी 25, हे सगळे सेंटीमीटर आहेत. हाही सेंटीमीटर आहे, हाही सेंटीमीटर आहे बाळा. फक्त हा हे फक्त दोनच गोष्टी मीटर मध्ये आहेत. आता सेंटीमीटरला मीटर मध्ये करणं तुम्हाला बरं वाटते की मीटरच्या सेंटीमीटर मध्ये करणं तुम्हाला बरं वाटते? मीटरच्या सेंटीमीटर. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर होतो की नाही होत? कोटी हिंटच डेक्कन मधीवाला आपला नियम तो लावून टाकायचा, नाही आठवलं तर. का? कारण की भागाकार तुम्ही तेव्हाच करू शकता, बेरीज तुम्ही तेव्हाच करू शकता, वजाबाकी तेव्हाच करू शकता जेव्हा हे जे युनिट आहेत ना हे समान असतील. इथं हा मीटर मध्ये आहे, हा मीटर मध्ये आहे, बाकी सगळे सेंटीमीटर आहे, चालतात. एक तर सगळ्या सेंटीमीटरला मीटर मध्ये करा, नाही तर सगळ्या मीटरला सेंटीमीटर मध्ये करा, मर्जी तुमची. समजला? चलो, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 8 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 800 सेंटीमीटर. आता 20 सेंटीमीटर आहेच, 1 मीटर म्हणजे 100, तर 6 मीटर म्हणजे 600. सगळे आता समान झाले की नाही झाले? आता धडाधड मारू. का करू? घालू. वित वित मेला, टकल्या टकल्या मेला, 5 5 जा और 5 12 जा. अब देखो, अब क्या बचा रे भाऊ, घोड़ नहीं करू रे बाबा, बेकार है ना. 8 से इंचू बाला आणि डिवाइडेड बाय 5. भाई 80 कोणाच्या टेबल मध्ये येतो? 5 कितनाचा 80? हा, 5 1 जा 5 16 जा 80, आणि हा टकल्या तर बाळा 16 160 इंटू 12 म्हणजे काय करावं लागेल, 160 ला 12 ने गुणाकार करा, शून्य तर येणारच आहे. 2 6 जा 12, सॉरी 12 6 जा 72, 12 1 जा 12 आणि 7 किती 19, 1920 आहेत का रे भाऊ? मी 12च्या टेबल म्हटलं, मी 2च्या टेबल नाही म्हटलं. आता कोणाकोणाला नसेल समजलं तर पहा कसा कॅल्क्युलेशन केलं मी, तर ते पहा. तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. कसं? 16 ला 12 ने गुणाकार करा आणि शेवटी टकल्या देऊन टाकाल. 2 6 जा 12, 2 1 जा 2 3, 1 6 जा 6, 1 1 जा 1, 2 9 1, आणि हा टकल्या होता ना, टकल्या. तर घ्या. समजला का? काही डाऊट? आकांक्षे काही डाऊट? काय आहे का डाऊट? सांग ना, सांग ना, सांग ना. नाही, सांग ना, सांग ना. काही डाऊट? कधी पण किती हा प्रश्न विचारण्यात आला की किती गोटे लागतील, किती विटा लागतील, किती बकरे लागतील, किती कोंबड्या लागतील, असा अगर सपोज असला तर मोठू डिवायडेड बाय छोटू करून टाकणे, भागाकार करणे म्हणजे करणे. हा लक्षात ठेव. समजला का? आणि लक्षात ठेवायचं, मीटरचा रूपांतर सेंटीमीटर म्हणा किंवा सेंटीमीटरचा रूपांतर मीटर मध्ये म्हणा, हे आपल्याला जमायला पाहिजे रे. आणि त्याच्यासाठी आपण ते पद्धत केल्या आहे.
काही डाऊट आहे का? उलूसा तरी. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल के तर मस्तपैकी नोट डाऊन करून ठेवून द्याल बाळांनो. हे असे प्रश्न 100% येणार आहेत. समजलं का? ठीक आहे. चला शेवटचा प्रश्न पाहू मस्तपैकी. थिकटीवाला कोणता पाहू? थिकटी. पाय 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 60 1/5 into. बघा आता इथं असं लिहिण्यामध्ये टाइमपास नाही करायचं बाळांनो. हा काय करणे? सगळ्यात पहिले डिब्बे में डिब्बा अब्बा डब्बा जब्बा. सबसे छोटा डिब्बा कौन सा है? देखो कौन सा है सबसे छोटा. बस आता इथे बघ 10, इथे 5 आहे. 5चा 10 बनवू शकतो ना. इंटू 2 करा तर वरती पण इंटू 2 करा लागेल. तर 18 दुने किती झाला? 16 भागीला किती बाळा? 10. अरे सॉरी 18 दुने 16. मी 8 दुने 16 केलं. सॉरी हा. 18 दुने 36. ठीक आहे. भागीला 10 प्लस 9 भागीला 10. हे सेम झाले ना बाळा. हा लिहायची गरजच नाही पडायला पाहिजे तुम्हाला. मी हे समजावून सांगत आहे. तर आता तुम्हाला माहित होतं की 18 दुने 36 होतात आणि 36 आणि 9 किती? 36 आणि 9 तर त्यामधले 36 चे 6 मधले 4 असे पकडा म्हणजे झाले 40. म्हणजे ते 5 पकडा म्हणजे किती? 45. तर वरती किती उरलं बाळा? 45 आणि खाली किती राहिलं? या पूर्णचं काय झालं? पुरणपोळी होऊन झाली. झाली का नाही झाली? पुरणपोळी का? मग मायनस. आता पाय उरलं काय? 35 भागीला 10. भाऊ डिनॉमिनेटर सेम आहेत ना. हाय मेला 45 मधून 35 गेला 10 भागीला बोंबल 10 किती जा? 1 जा. म्हणजे हा पुरा मरमुर होऊन किती विचारा? समजला का नाही समजला? अशा पद्धतीने डील करायचा भाऊ. रप्पा समजला का? आता पाय त्याच्यानंतर 1 पहिले अजून ब्रॅकेट संपायलाच आहे बरोबर. हा भागीला 1/20. मी का म्हणतो? ज्याच्या समोर भागाकाराचा चिन्ह असतो तो उलटा पालटा होतो की नाही होत? आणि गुणाकारामध्ये 20 भागीला 1 गुणिले 20 म्हणजे 20च होते. म्हणजे हा पुराचा पुरा बकरा किती झाला? 20 रुपयाचा. किती रुपयाचा? समजला का नाही समजला? धडाधड बरं. आता पाय आता 1/5 बाहेर उरलाय इंटू हा पुराचा पूर्ण काय होतं? हा 20 20 5 कितना जा? 4 जा. आन्सर तुम्हाला 4. अशा पद्धतीने डील करायचं होतं बघ. समजलं का? मला जेव्हा तुम्ही आता हा पूर्ण बघणार आहात ना बळा, तेव्हा चॅनल मध्ये किंवा आपलं जे कमेंट सेक्शन असतात त्याच्यामध्ये तुम्हाला पक्क सांगा की तुमचे गणिताचे किती बरोबर. तिथे सांगायचं की सर नावासकट आणि मी एसवी प्रेजेंट किंवा वैष्णवी प्रेजेंट किंवा मिलन प्रेजेंट या जो भी है अपने अपने नाम लेके वहां पे बताइए. ठीक है? क्योंकि मैं ये समझ रहा हूं कि अभी ये शाम के बैच में जो एक्स्ट्रा क्लास में जो बच्चे आ रहे हैं वो सच में कुछ तो भी करना चाहते हैं, इस उम्मीद से आ रहे हैं. ये मैं सोच रहा हूं. समझ रहे बात को? क्लियर है ना? तो ये चीजें आप प्रॉपर तरीके से नोट डाउन करके रखोगे. अब आज रात आप रात भर लिखते हो, कब लिखते हो मुझे नहीं पता. फक्त गणिताचं लिहायचं. आणि कसं लिहायचं मी सांगितलं ना तुम्हाला. आता तुमच्याकडे पेपर तर आहेच ना बळा. तर प्रश्न लिहत नाही बसाल. जसं आता तुम्ही अगर सपोज तुमचं ब्लँक पेपर सपोज तुम्ही ओपन केलं बाळा सपोज. ठीक आहे? आता हा आपला सराव परीक्षा पहिली होती. तर पेपरमध्ये सुरुवातीला सराव परीक्षा असं पहिला नंबर द्यायचा आणि त्यामध्ये क्वेश्चन. आता गणिताचा आपला कुठला प्रश्न होता बाळा? तो 51 नाही रे 41. त्याचं आन्सर म्हणून लिहायचं. त्याचे आन्सर फक्त एबीसीडी नाही, त्याचं जे एक्सप्लेनेशन मी सांगितलं आहे ना ते वाटेल तुम्हाला तर त्याच्यासाठी तुम्ही त्या प्रश्नासाठी जागा सोडून ठेवू शकता आणि परीक्षा संपल्यावर जे तुमच्याकडे पेपर आहेत त्याची कटिंग करून त्या प्रश्नाची चिपकवू शकता. तितकं वेळ आता सध्या तुमच्याकडे आहे का? तर तसं काही करा नको. सराव परीक्षा 1 म्हटल्यावर फटाकसे सराव परीक्षेच्या पहिल्याचा पेपर काढून टाकणे, प्रश्न पाहणे आणि जे ज्या प्रश्नांमध्ये तुमची चुका झाल्या होत्या त्याच्या शहानिशा करणे आणि बघणे की नाही मला कुठे कुठे मी कमी पडली होती किंवा मी कुठे कमी पडलो होतो. या हिशोबाने प्लॅन करायला आतापासनं सुरू करा रे. मैं खरं सांगतो, जो एग्जाम्पल में आपको तकलीफ गई थी और अभी ये देखने के बाद समझ गया और फिर से आपने रिकॉल करना चालू कर दिया ना, मैं सच बता रहा नवोदय भाई दूर नहीं है.
नवोदय के रास्ते आपके लिए खुल गए, ये समझ जाना इस प्रोसेस से अगर आप जा रहे हो, इतना पक्का। क्योंकि रही बात रीजनिंग की और मराठी की, उसको लिखने की जरूरत नहीं है आपको, वो समझने की जरूरत है, जो कि हमने कल किया था। बराबर है? क्लियर है बात? ठीक है, तो अभी आपका ज्यादा समय किसमें जाना चाहिए? जो चीजें आपको पेपर में नहीं आई उसको समझने में और अपने हिसाब से सॉल्व करने में। समझ रहे हो? इसी उम्मीद से जो भी नए बच्चे अगर सपोज देख रहे होंगे, हमारा पढ़ाया हुआ कंटेंट आपको अगर थोड़ा बहुत भी अच्छा लग रहा होगा, प्लीज अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा और हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच। बाय।